हाय, हॅलो फ्रेंड्स. आज आम्ही जात होतो आमच्या कुलदेवीच्या दर्शनाला. खरं तर मला वेळ नसल्याने हा व्हिडिओ टाकायला वेळ झाला आहे. तर आम्ही निघालो होतो कुकुटनूरला. तर जाताना आमचा रूट होता कागवाड ते अथनी वरून कुकुटनूरला. अथनीकडे जाताना अशा एका चौकात महाराजांचा पुतळा आहे. तेथील रस्त्यामध्ये खूप छान सुधारणा केली आहे. लाईटीचे खांब तसेच मधून अशी फुलांची झाडी लावली आहेत. तर आम्ही एका ठिकाणी गाडीमध्ये पेट्रोल टाकले आणि पुढे निघालो. तर आथनीमध्ये चौकात असा आंबेडकरांचा पुतळा आहे. तेथे फुलांचा हार बाजार भरतो. तेथून पुढे एक कारखाना आणि पशु महाविद्यालय असे लागतात. तर आम्ही फायनली कोकुटनूरला पोहोचलो. तर तेथे खूप गर्दी होती. नंबरला राहावे लागले आणि फोन, दागिने चोरीला जाण्याची शक्यता जास्त असल्याने तेथील व्हिडिओ करता आले नाही. तेथे आम्ही दर्शन घेतले आणि परत अथनीमध्ये आलो. अथनीमध्ये महादेवाचे मंदिर आहे. म्हणजेच त्या मंदिराला सिद्धेश्वर देवालय असे म्हणतात. तेथे बाहेर असे गणपतीचे मंदिर आहे. तसेच नंदीचे देखील आहे. तिथून आत गेल्यावर असे महादेवाची मूर्ती दिसते. तिथून आत जाऊन दर्शन घेतलं आणि प्रसाद सुरू होता. प्रसाद घेतला आणि पुढे निघालो. अथनीमध्ये रस्त्यावर असे मातीचे माठ आणि दगडी खलबत्ता जाते असे विकायला ठेवलेले दिसतात. तिथून आम्ही खेळेगावला आलो. येथील मंदिराचे शिखर खूप छान असे कलर कॉम्बिनेशन केले होते. तेथे आम्ही दर्शन घेतले. तेथे देखील खूप गर्दी होती आणि येथे 2 मुली होत्या व एक माणूस अभंग म्हणत होते. कन्नड होते, मला काही कळत नव्हते, पण त्या मुली पेटी वाजवत होत्या ते मला आवडत होतं. तेथे देखील आम्ही प्रसाद घेतला. अमावस्या असल्याने प्रसादाला देखील भरपूर गर्दी होती. प्रसादाची एक वेगळीच चव असते. तिथून पुढे आम्ही मंगसुळीला निघालो. तेथून जाताना द्राक्षांच्या बागा भरपूर लागतात. मंदिराकडे जाताना नवीन दुकानगाळे बनवले आहेत. तेथे जायला आम्हाला 4 वाजले होते. गर्दी थोडी कमी झाली होती. त्यामुळे आमचं दर्शन निवांत झालं आणि आम्ही घरी निघालो.